नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 16 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, 2024 मध्ये भारत कोणत्या देशाला मागे टाकून पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जर्मनी। 2024 मध्ये भारत जर्मनीला मागे टाकून पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे। एम्बर संस्थेच्या ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2025 या अहवालानुसार भारत ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे। 2024 मध्ये भारतात 27% वीज निर्मिती ही सौर, वाऱ्याच्या आणि इतर अक्षय ऊर्जेच्या स्रोतांद्वारे झाली। या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की भारतात वीज निर्मितीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा दर काहीसा स्थिर राहिला असला तरीही पारंपरिक कोळसा वापरावर अद्याप मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व आहे। या अहवालानुसार 2024 मध्ये भारताने जगातील एकूण सौर आणि पवन ऊर्जा उत्पादनापैकी 15% उत्पादन घेतले आहे। तसेच अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जेसह कमी कार्बन स्रोत 2024 मध्ये जगातील 40.9% वीज निर्मिती केली आहे। 1940 नंतर यावर्षी पहिल्यांदाच अणुऊर्जा उत्पादन 40%पेक्षा जास्त आहे। भारतात 22% ऊर्जा स्वच्छ स्रोतांपासून निर्माण केली जात होती। यामध्ये जलविद्युत ऊर्जेचा वाटा सर्वाधिक 8% होता, तर पवन आणि सौर ऊर्जेचा मिळून 10% वाटा होता। भारतात सौर ऊर्जेमध्येही वेगाने वाढ झाली आहे। 2024 मध्ये देशाच्या विजेच्या 7% वाटा सौर ऊर्जेचा होता। 2021 पासून उत्पादन दुप्पट झाले आहे। भारत 2024 मध्ये 24 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेची भर घालेल। यामुळे भारत चीन आणि अमेरिकेनंतर तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, एप्रिल 2025 मध्ये भारत सरकारने कोणत्या देशाकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 63,000 कोटी रुपयांचा करार मंजूर केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स। एप्रिल 2025 मध्ये भारत सरकारने फ्रान्स या देशाकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 63,000 कोटी रुपयांचा करार मंजूर केला आहे। केंद्र सरकारने सरकार ते सरकार या कराराला मंजुरी दिल्याने भारत फ्रान्सकडून 26 राफेल मरीन लढाऊ विमाने खरेदी करणार आहे। सुमारे 63,000 कोटी रुपयांचा हा खरेदी करार जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे। त्यात 26 राफेल एम विमानांचा समावेश असेल, ज्यामध्ये 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर ट्रेनर आवृत्त्या असतील, जे विशेषतः भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल गरजांसाठी डिझाईन केलेले आहे। डेसल्ट एव्हिएशनने बनविलेले 26 राफेल एम जेट्स करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ते 37 ते 65 महिन्यात वितरित केले जातील अशी अपेक्षा आहे। म्हणजेच सर्व जेट्स 2030 ते 31 पर्यंत वितरित केले जातील। हा करार भारतीय हवाई दलाच्या क्षमतांमध्येही वाढ करण्यासाठी सज्ज आहे। यामध्ये 10 राफेल जेट्स हवेत एकमेकांना इंधन भरू शकतील आणि त्यांच्या ऑपरेशनल रेंजमध्ये लक्षणीय वाढ होईल। राफेल एम हे बहुभूमिका लढाऊ विमान आहे, ज्यामध्ये कॅरियर लँडिंगचा ताण सहन करण्यासाठी मजबूत अंडर कॅरेज आहे। शॉर्ट टेक ऑफ पण अरेस्टेड रिकव्हरी ही विमानवाहू जहाजातून विमान लॉन्च करण्याची आणि रिकव्हर करण्याची एक यंत्रणा आहे। आता आपण फ्रान्सबद्दल जाणून घेऊयात। फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे, ज्याची राजधानी आहे पॅरिस। येथील अधिकृत भाषा आहे फ्रेंच। फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन। येथील पंतप्रधान आहेत फ्रँकॉईस। तसेच फ्रान्समध्ये चलन वापरले जाते युरो। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, 6 तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण झालेले जगातील पहिले 3D प्रिंट केलेले रेल्वे स्टेशन अलीकडेच कोणत्या देशाने बांधले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान। जपान या देशाने 6 तासांपेक्षा कमी कालावधीत जगातील पहिले 3D प्रिंट रेल्वे स्टेशन बांधले आहे।
या रेल्वे स्टेशनचे नाव हत्सुशिमा स्टेशन असून ते जपानमधील अरिडा शहरात आहे. हे स्टेशन 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले गेले आहे, ज्यामुळे ते अवघ्या 6 तासात पूर्ण झाले. याआधी एका अहवालानुसार 3D प्रिंट केलेले रेल्वे स्टेशन तयार होण्यासाठी 2 महिने लागले असते आणि खर्च देखील दुप्पट झाला असता. या 3D प्रिंटेड स्टेशनमुळे सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. आता आपण जपानबद्दल जाणून घेऊयात. जपान हा देश पूर्व आशियाच्या पॅसिफिक किनारपट्टीवर वसलेला आहे. याची राजधानी आहे टोकियो. जपानमध्ये चलन वापरले जाते येन व येथील पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 4 आहे. ISSF विश्वचषक ब्युनॉस आयर्स 2025 मध्ये चीननंतर कोणता देश पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. ISSF विश्वचषक ब्युनॉस आयर्स 2025 मध्ये चीननंतर भारत पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. 2025च्या ब्युनॉस आयर्स येथील ISSF विश्वचषक स्पर्धेत 45 राष्ट्रीय नेमबाजी महासंघांमधील एकूण 410 नेमबाजांनी भाग घेतला. हा विश्वचषक आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशन याद्वारे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये चीनने 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य अशा 11 पदकांसह अव्वल स्थान पटकाविले. या स्पर्धेमध्ये भारताने 8 पदके जिंकली, ज्यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदके आहेत. आता आपण कोणते पदक कोणत्या खेळाडूंनी जिंकले आहे ते बघूयात. सर्वात प्रथम आपण सुवर्ण पदक विजेते बघूयात. यामध्ये विजयवीर सिद्धू, सिफ्ट कौर समरा तसेच रुद्रांश पाटील आणि सुरुची सिंग यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यानंतर रौप्य पदक जिंकले आहे ईशा सिंग आणि आर्य बोरसे यांनी व कांस्य पदक जिंकले आहे सौरभ चौधरी आणि चैन सिंग यांनी. आता आपण ISSF विश्वचषकबद्दल जाणून घेऊयात. ISSF द्वारे आयोजित ISSF वर्ल्ड ही एक वार्षिक क्रीडा स्पर्धा आहे. दरवर्षी 4 विश्वचषक स्पर्धा आयोजित केल्या जातात. पहिला ISSF विश्वचषक 1986 मध्ये मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी येथे आयोजित करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5 आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सार्वजनिक सेवेतील त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटी, स्लोवाकिया. या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सार्वजनिक सेवेतील त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. स्लोवाकिया आणि पोर्तुगालच्या 4 दिवसांच्या राज्य दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती हा सन्मान स्वीकारण्यासाठी या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेल्या होत्या. ही मानद पदवी विद्यापीठाच्या वैज्ञानिक परिषदेकडून दिली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सार्वजनिक सेवा आणि प्रशासन, सामाजिक न्याय आणि समावेशनाच्या पुरस्कारातील त्यांच्या प्रतिष्ठित कारकिर्दीसाठी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6 आहे. $1 अब्ज मूल्यांकन करून कोणती कंपनी 2025 मध्ये भारतातील पहिली युनिकॉर्न बनली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जस्पे. जस्पे ही कंपनी $1 अब्ज मूल्यांकन पार करून 2025 मध्ये भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी बनली आहे. बेंगळूर स्थित पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर जस्पे ही 2025 मधील भारतातील पहिली युनिकॉर्न कंपनी बनली आहे, ज्याला सिरीज डी फंडिंग राऊंडमध्ये $60 दशलक्ष मिळाले आहेत. केदारा कॅपिटलच्या नेतृत्वाखाली विद्यमान समर्थक सॉफ्टबँक आणि एक्सेल यांच्या सहभागाने फंडिंग राऊंडने जस्पेचे मूल्यांकन $1 अब्ज पुढे नेले आहे. आता आपण युनिकॉर्न कंपनीबद्दल जाणून घेऊयात. ही एक खाजगी मालकीची स्टार्टअप कंपनी असते ज्याचे मूल्य $1 अब्ज किंवा त्यापेक्षा जास्त असते. म्हणजेच कंपनीचे बाजार मूल्य $1 अब्ज अमेरिकन डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक असते. या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतात आणि त्या खाजगीरित्या आयोजित केल्या जातात. कंपनीची वाढ खूप वेगाने होत असावी आणि भविष्यातही ती वाढण्याची शक्यता असावी असे युनिकॉर्न कंपनीसाठी लागणारे क्रायटेरिया आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7 आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या नावावरून मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यात घोषित केलेल्या नवीन वन्यजीव अभयारण्याचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर भीमराव आंबेडकर अभियान.
असे मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यात घोषित केलेल्या नवीन वन्यजीव अभयारण्याचे नाव आहे. वन्यजीव संवर्धन वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय प्रतिमेचा सन्मान करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यात 258.64 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे एक नवीन वन्यजीव अभयारण्य अधिकृतपणे घोषित केले आहे. सरकारी अधिसूचनेनुसार हे अभयारण्य डॉ. भीमराव आंबेडकर अभियान म्हणून ओळखले जाईल. डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली आहे. या नवीन वाढीमुळे मध्य प्रदेशातील वन्यजीव अभयारण्यांची एकूण संख्या 25 वर पोहोचली आहे. आता आपण मध्य प्रदेशबद्दल जाणून घेऊयात. हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. येथील राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 2000ला झाली. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 230. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, भारतातील कोणती 2 राज्ये संयुक्तपणे निलगिरी तहर जनगणना करत आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तामिळनाडू आणि केरळ. तामिळनाडू आणि केरळ ही 2 राज्ये संयुक्तपणे निलगिरी तहर जनगणना करत आहेत. ही दोन्ही राज्ये 24 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान समानांतर जनगणना करतील. ही जनगणना 265 सेन्सस ब्लॉक्समध्ये केली जाईल, ज्यामध्ये केरळमधील 89 आणि तामिळनाडूमधील 176 ब्लॉक्सचा समावेश आहे. ही जनगणना एरविकुलम नॅशनल पार्कला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केली जात आहे. आता आपण निलगिरी तहरबद्दल जाणून घेऊयात. हे दक्षिण भारतातील एक पर्वतीय अनगुलेट प्रजाती आहे, जे तामिळनाडूचे राज्य प्राणी देखील आहे. ही प्रजाती लुप्तप्राय होत असल्यामुळे या जनगणनेद्वारे तिच्या संरक्षणासाठी मदत मिळू शकते. केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये निलगिरी तहर आढळतात, त्यामुळे या संयुक्त जनगणनेद्वारे त्यांची गणना करणे अधिक प्रभावी ठरू शकते. IUCNच्या रेड लिस्टमध्ये हे प्राणी धोक्यात असलेले आहे. निलगिरी तहर हा 1200 ते 2600 मीटर उंचीवर आढळणारा एक खात्रीशीर शाकाहारी प्राणी आहे. यातील नर मोठे आणि गडद रंगाचे असतात. आर्द्र उष्णकटिबंधीय पर्वतीय हवामानाशी जुळवून घेणारा तसेच दिवसा सक्रिय असणारा हा प्राणी आहे. अलीकडच्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूमध्ये सुमारे 1229 आणि केरळमध्ये सुमारे 827 निलगिरी तहर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, DRDOने अलीकडेच Su-30 MKI विमानातून कोणत्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची चाचणी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गौरव. DRDOने अलीकडेच Su-30 MKI विमानातून गौरव या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची चाचणी केली आहे. DRDOने ओडिशाच्या किनाऱ्यावर त्यांच्या दीर्घ पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्ब गौरवची यशस्वी चाचणी घेतली आहे. हा स्मार्ट बॉम्ब भारतीय हवाई दलाच्या Su-30 MKI लढाऊ विमानातून टाकण्यात आला. हा 1000 किलो वजनाचा ग्लाइड बॉम्ब आहे, जो DRDOने स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि विकसित केला आहे. Su-30 MKI हा एक लढाऊ विमान आहे, ज्यातून गौरव बॉम्बची चाचणी घेण्यात आली. गौरव ग्लाइड बॉम्बची रेंज 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे तो लांब अंतरावर असलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करू शकतो. या चाचण्यांदरम्यान गौरव बॉम्ब वेगवेगळ्या वॉरहेड कॉन्फिगरेशनमध्ये अनेक स्थानकांवर एकत्रित केला गेला आणि यशस्वीरित्या जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला केला. गौरव बॉम्बमध्ये एक हायब्रिड नेव्हिगेशन सिस्टीम आहे, जी इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम म्हणजेच INS आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे GPS यांना एकत्र करते. आता आपण DRDO बद्दल जाणून घेऊयात. DRDO ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे. भारतीय सशस्त्र दलांना शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये स्वावलंबी बनवण्यासाठी प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 1958 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. DRDOचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉ. समीर व्ही कामत. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. भारतात BM-04 शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र म्हणजेच SRBM कोणी विकसित केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने BM-04 शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
BM-04 हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केलेले भारताचे नवीनतम लघु श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. BM-04 ची लांबी 10.2 मीटर आणि वजन 11,500 किलो आहे. या क्षेपणास्त्रात 2 स्तरीय घन इंधन प्रणोदन प्रणाली आहे. ते 500 किलोग्रॅम पारंपरिक वॉरहेडसह जास्तीत जास्त 1,500 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यांवर मारा करू शकते. ते 6 चाकी स्वदेशी वाहतूक इरेक्टर लॉन्चर वापरून तैनात केले जाऊ शकते. आता पुन्हा एकदा आपण DRDOबद्दल जाणून घेऊयात. ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रमुख संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आहे. भारतीय सशस्त्र दलांना शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये स्वावलंबी बनवण्यासाठी प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 1958 मध्ये DRDOची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत डॉ. समीर व्ही कामत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.